भूतो न भविष्यती घडतं आहे, चौकार षटकारांचा पाऊस पडतो आहे। हे टाटा आयपीएलचं 17वं वर्ष एकदम एक्सप्लोसिव्ह रंगतं आहे। या हंगामात आपण धो-धो पाऊस बघतोय चौकार आणि षटकारांचा। 525 षटकार आणि 11,000हून अधिक धावा असं हे आहे एक्सप्लोसिव्ह सीझन 17वं टाटा आयपीएलचं। नमस्कार, मी हेमा लेंगडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते कूल स्टाइलिश फॅन्स मॅच सेंटर लाईव्ह मध्ये। आज स्टुडिओ मध्ये आपल्या सोबत आहेत बेधडक अतुल बेदाडे सर। आणि सर, मला तुम्हाला सांगायला खूप छान वाटतंय की आज आपल्या बरोबर अशी एक व्यक्ती असणार आहे ज्यांची आतुरतेने आपण सर्वजण वाट पाहतोय। एक्सप्लोसिव्ह सीझन म्हटला तर एक्सप्लोसिव्ह असा बॅट्समन म्हणजेच किरण मोरे सर। वेलकम वेलकम सर। आणि मी खूप मिस केलं आणि मराठी कॉमेंट्री करायला खूप मजा येते आणि धमाल। म्हणजे आमच्या वेळेस आम्ही ते रेड बॉलनी खेळायचो, पण त्या व्हाईट बॉल एवढा ट्रॅव्हल करतोय आणि सध्या सगळ्यांकडे जे बॅट्स आहेत, ताकद आहे, टेक्निक बदललं गेलंय, त्याच्यामुळे ते रन बघा केवढे होऊन राहिले। त्यामुळे सर तुम्ही पटकन निघून आला ना बाहेर देशातून? मी पळत आलो इकडे आणि मिस करतो सगळ्यांना, तुम्हाला सगळ्यांना। आणि नक्कीच आपले जे प्रेक्षक आहेत आपली कॉमेंट्री ऐकतात, मराठी कॉमेंट्री एवढी धमाल येते कॉमेंट्री करायला। पण नाही, आम्हालाही खूप आनंद होतो की आज तुम्ही आमच्या सोबत आहात आणि आता पुढचा सीझन अजून एक्सप्लोसिव्ह होईल ह्याचा कॉन्फिडन्स मला देखील आलाय। अतुल सर, हा एक्सप्लोसिव्ह सीझन तुम्हाला कसा वाटतो? अरे सरांनी तर सांगितलं पाहिजे, मजा केव्हा येईल, लांब लांब षटकार चौकार जातील तेव्हा जाईन। तर ही बरोबर आल्याने सरांनी सांगितलं त्याप्रमाणे जाता ते लांब जाऊ द्या, अजून लांब जाऊ द्या। नक्कीच। आणि बॉलर्सची केविलवाणी अवस्था म्हटल्यावर कालची मॅच देखील मला आठवते, SRH वर्सेस RCB। कालचा सामना स्वतःचाच रेकॉर्ड तोडून SRHने कालची मॅच कशी वाटली? कालची मॅचमध्ये जे बॅटिंग जे झाली त्या बॅटिंगमध्ये म्हणजे त्यांनी जे नक्की करून आले, ते प्लॅन करून आले SRH ह्या वर्षी। त्यांचे कॅप्टन बदलले, कमिन्स आले आणि आता हे लोक करून राहिलेत। पण नक्कीच खूपच बघायला मजा आली। पण मला वाईट वाटतं बॉलर्ससाठी। नक्कीच बॉलर्ससाठी वाईट वाटतं। सर, तुम्हाला RCBची बॅटिंग कशी वाटली? तर त्यांनी चेजिंगचा रेकॉर्ड केला। करेक्ट, हारलं तर खरं, पण चेजिंगचा रेकॉर्ड एवढा कोणीतरी IPL मध्ये एवढी टीमनी चेजिंग करते असं म्हणतो ना, 16 खेळाडू खेळतात तसे करून राहिले बॅटिंग। मला असंच वाटून राहिले का याचा काहीही तोड नाही। तुम्ही 250 केले तर आम्ही 230 करू, करा एवढा डोंगर करा का करता करता 20 ओव्हर कमी पडतील त्यांना, असं वाटतं। नक्कीच। कालच्या मॅच मध्ये दिनेश कार्तिकने तर खूप उत्तम कामगिरी दाखवलीच। अजून एक असं नाव म्हणजेच ट्रॅव्हिस हेड। काल पहिल्यांदाच थांबत म्हटलं आत्ता आउट होईल, आत्ता आउट होईल, आउटच झाला आणि त्याने शतक केलंय। 39 बॉलमध्येच केलं त्याने ते। करेक्ट। आय थिंक मला वाटतं हा एक प्लेयर, तेव्हा असं वाटलं की ऑलमोस्ट अचिवेबल टार्गेट नक्कीच आहे। दिनेश कार्तिक बद्दल अतुल सर तुम्ही काय सांगाल? त्याचा परफॉर्मन्स तुम्हाला कसा वाटला? तो शेवटच्या चांगली घेऊन जातो शेवटपर्यंत, ते जास्त इम्पॉर्टंट असतं। तुम्ही 60 70 100 रन करा, पण तुमची टीम जेव्हा हारते ना तेव्हा तो काय त्रास असतो टीमसाठी। सर्वात जास्त IPL मध्ये वन ऑफ द बेस्ट फिनिशर। नक्कीच। म्हणजे ऑल इन ऑल कालची मॅच धमाकेदार होती। अशीच एक धमाकेदार मॅच लवकरच होणार आहे मुंबई इंडियन्सची 18 एप्रिलला। मुंबई इंडियन्सचा राजा म्हणजेच रोहित शर्मा। 2 दिवसांपूर्वी आपण त्याचा कमालीचा परफॉर्मन्स बघितलाय। त्याची सेंचुरी, करिअर मधली टाटा IPLची दुसरी सेंचुरी अशी आपण पाहिली। रोहित शर्मा व्हॉट अ परफॉर्मन्स। शॉट्स बघा तुम्ही, प्रत्येक मिड विकेट, लॉंग ऑन, कव्हर्स, पॉईंटच्या दिशेला असतो। म्हणजे हा एक चॅम्पियन प्लेअर आहे आणि ॲटिस्ट त्याची जे षटकार्स मारले आहेत त्यांनी आत्तापर्यंत, म्हणजे ते हायेस्ट 6 हिटिंग आहे। टेस्ट क्रिकेटमध्ये तेवढ्याच मारतो तो, वन डे क्रिकेटमध्ये तेवढ्याच, आणि T20मध्ये पण। कालची जी इनिंग होती ती एक म्हणा रोहित द हिटमॅन आपण म्हणतो, आणि त्यांच्या जेव्हा बॅटिंग करतात तेव्हा कॉमेंट्री करायला खूप मजा येते। अशीच रोहितची जी चाबूक इनिंग्स तो खेळलाय, त्यासाठी त्याची पलटण म्हणजे आपले मुंबईचे फॅन्स कसे चीअर्स करतात ते पाहूया। वा, काय माहोल होता। रोहित शर्मा आपला मुंबईचा राजा। असाच माहोल आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे। मुंबई इंडियन्सने
पावयाने धमाकेदार एंट्री मारलेली आहे पंजाब किंग्सच्या विरुद्ध खेळण्यासाठी. आता मी एक असा फन गेम प्लॅन केलाय, कारण आज अजून एक धमाकेदार एंट्री किरण सरांनी आपल्या स्टुडिओमध्ये मारलेली आहे. सो सर, एक खूप साधा सोपा गेम आहे. अतुल सर, तुम्हाला पण सांगते. सो आपण काही क्लिप्स पाहणार आहोत आणि त्या क्लिप्स पाहून आपण एक एक करून जे मनात येईल तो डायलॉग किंवा गाणं असं व्यक्त व्हायचं. चला. डायलॉग आठवण येतो मला की थप्पड से डर नहीं लगता है पण सिक्सर से डर लगता है. एवढ्या सिक्सेस मारल्यात त्यांनी, एवढ्या षटकार मारले आहेत, तर नक्कीच जास्तीच भीती वाढायला लागली. या सीझन मध्ये नक्कीच गोलंदाज हा डायलॉग नक्की मारतील. सगळेच ऍक्च्युली. थप्पड से डर नहीं लगता, षटकार से लगता है. बिलकुल. चला पाहूया नेक्स्ट क्लिप. गो फॉर. इथं पाहून असंच आठवतं ते पिक्चरचा डायलॉग एक, नाम हेड, पूरा नाम ट्रेविस हेड, टीम का नाम SRH हैदराबाद के साथ अपॉइंटमेंट. चलेगा क्या? अरे वाह, कमाल कमाल कमाल. ट्रॅव्हिस हेडसाठी जबरदस्त असा ओपनिंग डायलॉग दिलेला आहे अतुल सरांनी. चला पाहूया पुढची क्लिप. माझा कोटा संपला तर तूच बोल. ओके, आय एम गोइंग टू ट्राय. मला एक गाणं सुचतंय. वादळ वार सुटलं ग, वाऱ्याने तुफान उठलं ग. वा, असेच तुफानासारखे षटकार चौकार सुरू आहेत स्टेडियमवर, तर दुसरं कुठलं गाणं सुचणार. चला पाहूया पुढची क्लिप. फॅन्सच्या मनातली गोष्ट मी बोलली आणि त्यांनी ह्या सीझन मध्ये गाजवलंय बरोबर. चला पाहूया पुढची क्लिप. म्हणजे क्लास घेतोय आणि क्लासिक क्लास घेतोय. हो, क्लास इन टेकिंग क्लासिक क्लासेस असा एक टंग ट्विस्टर आपण बनवलेला आहे आणि धमाल आलेली आहे. हा सेगमेंट एकदम मस्त. सर, तुम्ही आज पहिल्यांदा आमच्या ह्या फन गेम मध्ये डेब्यू केला, पण जबरदस्त षटकार मारलेले आहेत तुम्ही. आता वेळ झाली आहे एक छोट्याशा ब्रेकची. मॅच आपल्याला पाहायला मिळते. खूप महत्वाची अशी मॅच आहे, कारण दोन टेबल टॉपर्स आज भिडणार आहेत. या दोघांपैकी जो जिंकेल त्याला मिळणार आहे सगळ्यात वरचा रँक. आजची मॅच खूप इंटरेस्टिंग असणार आहे, खूप मनोरंजक देखील असणार आहे. सर, तुम्हाला काय वाटतंय की आजची मॅच कशी असणार आहे? दोन्ही टीम आहेत ना, तगड्या टीम आहे. नंतर बॅटवर चांगला बॉल येतो. ओके, सो KKR साठी आपल्याला थोडंसं इन्क्लिनेशन दिसतंय सरांच्या मताप्रमाणे. अतुल सर, राजस्थान रॉयल्सनी एक्झॅक्टली काय केलं पाहिजे आज जिंकण्यासाठी? सरांनी सांगितलं ते टॉस जिंकायला केले आणि 190च्या वर रन झाले आणि सॉल्ट बरोबर पडला बर्गर मध्ये तरच होऊ शकेल. आता नटबोल्ट बरोबर टाईट झाले तरच होऊ शकतं ते. जबरदस्त उत्तर दिलेलं आहे अतुल सरांनी. आणि पॉवर प्ले राजस्थान रॉयल्स हे दोन शब्द एकत्र आल्यावर आपला मुंबईचा पोरगा म्हणजेच यशस्वी जयस्वाल उत्तम कामगिरी दाखवतोय. आणि एक लेफ्ट हँडर खेळाडू आहे आणि मुंबईचा आहे आपला. आणि मला वाटतं आज KKRला जाऊन काहीतरी एक धमाल करेल तिकडे इडन गार्डनवर. नक्कीच तो तर धमाल करेलच आपला मुंबईचा पोरगा. अजून एक असा यंग पोरगा म्हणजेच रियान पराग, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या रँक. तसं पूर्णपणे एक चांगला बॅट्समन आहे, चांगला फिनिशर आहे. अशीच इच्छा असावी एक चांगली मॅच तो देईल RR साठी. चांगला बॅट्समन आहे, चांगला फिनिशर आहे, सर्व गुण संपन्न असं सरांनी म्हटलेलं आहे. आजच्या मॅच मध्ये कोण जिंकणार ते आपण लवकरच पाहणार आहोत. पण तुम्ही घर बसल्या जिंकू शकता लाखोंची बक्षिसं. कसं? ते जीतो धन धनाधन कॉन्टेस्ट मध्ये भाग घेऊन. जिओ सिनेमा. चला, आता वेळ झालेली आहे माझा सगळ्या तुमच्या मनातला प्रश्न विचारण्याची. आपल्याकडे एक्सपर्ट्स आहेत, किरण सर, अतुल सर. आज काय काय धावा एक्सपेक्टेड आहेत? कोण जिंकणार आहे? 180 मला असं वाटतं, 180-190. आणि मला वाटतं टॉस जे जिंकेल ती मॅच जिंकेल. त्याचा जास्त वेट असणार आहे. अतुल सर, सरांनी सगळं साहेब कोण जिंकेल ते नाही सांगितलं. त्यांची कंडिशन पण चांगल्या आहेत, स्वतःच्या होम कंडिशनमध्ये खेळतात. तर मला वाटतं आंद्रे रसेल सारखं कोणी करून जिंकू शकतो मॅच. अच्छा, सो एक स्ट्रेट आन्सर आपल्याला मिळालेला आहे आणि दुसरं आन्सर मिळालं की टॉस वरती डिपेंड आहे. सो मित्रांनो, आता वेळ झाली आहे टॉसची. पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक.